असे कसे बोलायचे. नमस्कार मंडळी, मराठी गिटार मास्टर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत धागा धागा. हे अंकुश चौधरींचं गाजलेलं गाणं, मस्त रोमॅन्टिक गाणं आहे. वेगळ्या प्रकारचा टाईम सिग्नेचर आहे 7/8 आणि सोपंही गाणं आहे. एफ कॉर्ड सोडली तर बाकी सगळं इझी आहे. आणि खरं तर ह्या गाण्याला शिकणं इझी यासाठी आहे की C A minor F G C A minor F G याच लूपला जरी फिरवलं तरी चालून जाईल. पण कसं आहे, कॉर्ड प्रोग्रेशन काही फिक्स नसतो प्रत्येक गाण्याचा, वेगवेगळा घेतला तरी चालतो. मी थोडासा मध्ये मध्ये वेगळा घेतलाय. लेट्स सी कसा आहे तो. जसं आपलं ठरलंय, आपण पहिला बघतो टाइम सिग्नेचर, स्टमिंग पॅटर्न, मग कॉर्ड यूज काय आहेत, मग त्याच्यातले स्विचेस काय काय आहेत, आणि मग ॲक्च्युअल गाणं, आणि मग तुम्ही प्रॅक्टिसला बसता. सो 7/8 मध्ये गाणं आहे, म्हणजे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. ओके. डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. थोडंसं स्लो करून सांगतो. डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. काउंटच्या भाषेत सांगतो आता. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. बरं. सो आता कॉर्ड्स यूज काय आहेत? C, A minor, F आणि G. कशा पकडायचे ते सांगतो. C ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवली तर चालते. A3, D2, G0, B1, E0. A minor, टॉप स्ट्रिंग नाही वाजवायची. A0, D2, G2, B1, E0. मग F मेजर 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. E1, A3, D3, G2, B1 आणि E1. सो अशी खणखणीत वाजली पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस करा. हवं तर तुम्ही हाफ पण पकडू शकता, ही टॉप सोडून अशी वाली. ओके. G मेजर लास्ट कॉर्ड. E3, A2, D0, G0, B0 आणि E3. स्विचेस काय आहेत? C A minor. ओके. किंवा C आणि G पण आहे, C आणि F पण आहे. हा थर्ड फिंगर मी कॉमन ठेवलाय बघा. ओके. मग F आणि G ची थोडीशी जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, कारण याच्यात एकही फिंगर कॉमन नाही आहे. मग A मायनर आणि F. येस, झालं. एवढेच आहेत स्विचेस. सो आशा करतो की तुम्ही हे गाणं पटकन शिकाल. पण जर का तुम्ही गिटार शिकण्यामध्ये नवीन असाल तर तुम्ही आता काही चुका करू शकता ज्या मला दिसणार नाहीत, कारण हा 1 वे कम्युनिकेशन आहे. सो आय वुड रिक्वेस्ट, डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिल्या आहेत, त्या पडताळून बघा, कारण तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. आणि नसेल तर ठीक आहे, नका बघू. पण महत्त्वाचा असेल तर गिटारगिरी कम्युनिटी जॉईन करा, कारण नक्कीच तो तिथे वसूल होईल. आणि खूप अफोर्डेबल फीजमध्ये इथे मराठी माणसाला गिटार शिकवली जाते. आत्तापर्यंत 1,500च्या आसपास लोक इथे शिकत आहेत. सबस्क्रायबर वेगळे आहेत आणि इथे एनरोल केलेले VIP पेड मेंबर वेगळे आहेत. ओके. सिल्वर मेंबरशिपसाठीची लिंक खाली असेल आणि इतरही लिंक्स असतील. तर यूट्यूबवरून शिका, पण काही बेसिक्स मिस करू नका. बेसिक्स क्लिअर असतील कुठून, म्हणजे 1-2 वर्ष क्लास केला असेल कुठे, तर काय हरकत नाही. मग यूट्यूब इज दी बेस्ट पर्याय तुमच्यासाठी सध्या. पण कॉर्ड जर अजून माहीत नाहीत ह्या का असतात, अशाच का धरल्यात वगैरे वगैरे, तर त्याची एक कारणं माहीत असणं किंवा राईट वेने त्या पकडणं. स्ट्रमिंग पण आता कसं मी या गाण्यापुरतंच सांगितलं, पण तुम्ही कम्युनिटी जॉईन केली तर 0 पासून अगदी ऑप्टिमाइज प्रकारे हात कसा डाऊन अप करायचा ते सांगितलं जातं. सो येस, आता आपण आपल्या ॲक्च्युअल गाण्याचा डेमो बघू आणि मग तुम्ही प्रॅक्टिसला लागा. असे कसे बोलायचे, असे
कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता, डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे रे आता, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुवा, ओके आता अंतरा, एकटी मी दिन रात तरी तू होती, हातात नाही हात तरी तू सोबती, मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उदाहरण येई, मन धागा धागा रेशमी, आशा करतो की तुम्हाला धागा धागा हे गाणं आत्ता लवकरात वाजवता येईल. आणि जेव्हा वाजवाल तेव्हा प्लीज मला टॅग करा, हॅशटॅग गिटारगिरी करा किंवा इंस्टाग्रामवरती गिटारगिरीला टॅग करा, मराठी गिटार मास्टर असं टॅग करा. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या शृंखलेमधलं हे 47वं गाणं होतं. आता फक्त 4-5च गाणी उरली आहेत. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं गाणं शिकायचं आहे. आणि मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे. त्यासाठी प्लीज माझी मदत करा. हे गाणी हे व्हिडिओज इतरांपर्यंत शेअर करा. जय शिवराय.